नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी खूप स्वागत करते. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी, रेसिपी सुरू करण्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या पालक वडी या रेसिपीला तुम्ही सर्वांनी खूप खूप प्रेम दिलं, त्यासाठी मी मनापासून तुमची आभारी आहे. आणि या पालक वडीची रेसिपी जर अजूनही कुणी बघितली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की जाऊन बघा. तर आज मी तुमच्यासाठी अगदी हेल्दी, टेस्टी, कुरकुरीत लागणारी बीटाची वडी, बीटापासून होणारी ही रेसिपी आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, बऱ्याच घरांमध्ये असं होतं की बीट खातच नाही कुणी, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. मग या बीटाची वडी बनवायची कशी आणि तिचा कुरकुरीतपणा टिकून राहील कसा? तर हे अगदी हेल्दी लागणारी आणि बीटामध्ये जे पोषक तत्व टिकून राहण्यासाठी आपण या बीटाची वडी कशी बनवायची ही रेसिपी आज बघणार आहोत. तर इथं बघू शकता, मी मध्यम आकाराचे 2 ताजे बीट घेतलेले आहे. बीट धुवून घेऊया स्वच्छ, त्यानंतर बीटाची साल काढून घेऊया. बीट चाकूने असे पातळ पातळ फोडी करून घेऊया किंवा फाका करून घेऊया. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पातळ फोडी करून घेतलेल्या आहे बीटाच्या. त्यानंतर बीटाच्या फोडी ज्या पातळ केल्या आहेत, ज्या जेणेकरून लवकर शिजतील म्हणून आपण पातळ करून घ्यायच्या आहे. तर अशा प्रकारे बघू शकता, मी तर गॅसवरती पातेलं ठेवलं आहे. पातेल्यामध्ये आपण ह्या बीटाच्या फोडी शिजवून घेऊया एक 15 ते 20 मिनटं. त्यासाठी इथं पातेल्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे. प्रमाण अगदी व्यवस्थित आहे. 1.5 ग्लास पाण्यामध्ये शिजून जे पाणी कमी राहील त्या पाण्याचा वापर आपण करणार आहोत, जेणेकरून बीटाचे पोषक तत्व टिकून राहतील. तर बघू शकता, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बीट 15 मिनटं झालेले आहेत, बीट शिजले आहेत. तर बघूया, आपले बीट शिजलेले आहे आणि पाणीही बरंच कमी झालेलं आहे, म्हणजे पाणी आपलं पुरेसं आहे. तर त्यानंतर बघू शकता, हे मिश्रण थंड झालं की आपण लगेचच मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. बीटाचं जे पाणी आहे ना शिजलं, ते पण पाणी आपण इथं वापरलेलं आहे. पूर्ण पाणी इथं आपण वापरलेलं आहे. तर मिक्सरमध्ये बघा असं मिश्रण तयार करून घेऊया, बारीक करून घेऊया हे बीटाचं मिश्रण. आता त्यानंतर एका ताटामध्ये मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं की त्याच्यामध्ये आपण अजून काही वस्तू ॲड करायच्या आहे. त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरा पावडर चवीसाठी, त्यानंतर 1.5 चमचा पांढरे तीळ वापरणार आहोत आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा मोठा चमचा मी इथं तांदळाचं पीठ वापरणार आहे. वडी कुरकुरीत राहण्यासाठी, कुरकुरीतपणा टिकण्यासाठी आणि कुरकुरीत होण्यासाठी आपण इथं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. चवीनुसार याच्यामध्ये मीठ घेऊया आणि हे सर्व हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. आणि जे बीटाचं मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे, ते ह्याच्यामध्ये थोडं थोडं हे मिश्रण टाकून आपण कणिक मळून घेऊया. तर बघू शकता, कणिक घट्ट असं तयार करून घ्यायचं आहे. आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, तर पीठ सैल होऊ नये म्हणून पीठ घट्ट मळूया आणि 1 चमचा तेल घेऊन परत 2 मिनटं छान असं मऊसूत हे कणिक तयार करून घेऊया, छान असं मळून घेऊया. तर 2 मिनटं छान असं कणिक मळून घेतलं की साईडला ठेवूया आणि आपण पुढची तयारी करूया. तर त्यासाठी बघा, आपण इथं जे वडीमध्ये सारण भरणार आहोत ना मिश्रण, तर त्यासाठी आपण इथं घेणार आहोत मिक्सरमध्ये एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या, छोटा अद्रकचा तुकडा, 2-3 लसणांच्या पाकळ्या मिक्सरमध्ये असे बारीक करून घेऊया. त्यानंतर एका बाउलमध्ये 1.5 वाटी मोठे चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. त्यानंतर त्याच चमचाने मी इथं अर्धा चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मी छोटा चमचा मीठ घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये बारीक केलेली मिरची, आलं लसूणची पेस्ट इथं आपण घेतलेली आहे. तर इथं हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा लाल तिखट पावडर आणि
त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे सर्व मिश्रण मिक्स करूया. पण 1 चमचा ओवा अगदी छान टेस्ट येण्यासाठी हातावरती कुस्करून घ्यायचा आहे, तो पण याच्यामध्ये आपण मिक्स करूया. आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे सर्व मिश्रण मिक्स करूया आणि हे मिश्रण अगदी थोडंसं घट्ट ठेवूया, जेणेकरून वडीच्या आतील कुरकुरीतपणा टिकून राहावा, वडी कुरकुरीत व्हावी म्हणून. 1 छोटा चमचा हळद पण इथं टाकून घ्यायची आहे आणि बघू शकता थोडं थोडं पाणी वापरून आपण हे मिश्रण अगदी घट्ट असं तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता एका पोळपाटावरती चपाती एवढा कणकेचा गोळा घ्यायचा आहे, जे आपण कणिक मळलं होतं. तर चपाती पूर्ण लाटून घेऊया. तर तुम्ही इथं पिठाचा पण वापर करू शकता, कोरड्या पिठाचा, गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता जर तुमची चपाती चिटकत असेल तर. तर इथं मी पूर्ण चपाती एक लाटून घेतलेली आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर चपाती आपली लाटून झालेली आहे. आता चपातीला आपण चमच्याच्या साहाय्याने जे मिश्रण आपण सारण भरण्यासाठी वडीमध्ये तयार केलं होतं, ते सारण आपण इथं चमच्याच्या साहाय्याने अगदी असं लावून घेऊया. तर कडापर्यंत चपातीच्या काठोकाठ आपण हे मिश्रण असं लावून घ्यायचं आहे. सर्व बाजूनी अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे वडीमध्ये, म्हणजे जेणेकरून वडी आपली आतून अशी छान टम्म फुगेल आणि सर्व सारण छान असं सर्व साईडला लागलं जाईल. अशा प्रकारे मिश्रण लावून घ्यायचं आहे. अगदी काठोकाठपर्यंत हे सर्व मिश्रण मी लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपलं कोरडं पीठ थोडंसं त्यावरती टाकून घेऊया, त्या मिश्रणावरती, सारणवरती, आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा अशा प्रकारे वडी करून घेऊया. आणि हलक्या हाताने साईडला, कडाला, चपातीच्या वडीच्या कडेला आपण प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे मध्ये प्रेस न करता साईडला प्रेस करायचं आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी इथं बीटाची अशी वडी तयार करून घेतलेली आहे. आणि बघा अगदी त्यातलं सारण पण बाहेर आलेलं नाही आहे आणि वडी पण अशी टम्म फुगलेली आहे, म्हणजे आपलं सारण छान असं भरलं गेलेलं आहे याच्यामध्ये. तर अशाच प्रकारे मी उरलेल्या कणकेच्या अजून 2 वड्या तयार करून घेतलेल्या आहे. अगदी तशाच तुम्हाला दाखवल्या चपाती लाटून त्यावरती सारण लावून घेतलेलं आहे. जर तुम्हाला इथं चमचाचा वापर न करता हाताने पण तुम्ही हे सारण लावू शकता. मी इथं चमचाचा वापर केलेला आहे. अशाच प्रकारे बघा किती टम्म अशा वड्या फुगलेल्या आहेत. अशाच प्रकारे आपण हे सर्व सारण भरून घेतलेलं आहे आणि वड्या तयार करून घेतलेल्या आहे. तर मी इथं 3 वड्या तयार करून घेतलेल्या आहे. आता एका उकडीच्या चाळणीला तेल लावून घेऊया. तर इथं उकडीच्या चाळणीला तेल लावत आहे मी. तर इथं तुम्ही तेल न लावता मेथीच्या भाजीच्या काड्या किंवा पालकाच्या भाजीचा काड्या पण वापरू शकता. त्याने पण वड्या खाली चिटकत नाही तेलाचा वापर न करता. तर बघा अशा प्रकारे मी तेल लावून अशा प्रकारे सर्व 3ही वड्या इथं मी चाळणीमध्ये ठेवून घेतलेला आहे. आता गॅसवरती उकडीची चाळण ठेवण्यासाठी आपण पातेल्यामध्ये ठेवलं आहे पाणी. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे, बघू शकता. त्यावर आपण ही उकडीची चाळण, वड्याची चाळण ठेवून घेऊया. झाकण ठेवून आपण 15 ते 20 मिनटं मीडियम गॅसवरती ह्या वड्या छान अशा उकडून घेऊया. तर 15 मिनटं झालेले आहे. एका चाकूच्या साहाय्याने चेक करूया की आपल्या छान वड्या अशा उकडल्या आहेत की नाही. तर मी एका वडीमध्ये चाकू बघा अशा प्रकारे मी बघितलेलं आहे की वडीला मिश्रण चिकटत आहे की नाही. तर वडीला मिश्रण थोडंही लागलेलं नाही आहे. 15 मिनिटानंतर ह्या वड्या छान अशा थंड होऊ देऊया. थंड झाल्यानंतर मी एका पोळपाटावरती ह्या वड्या कापण्यासाठी घेतलेल्या आहे. सर्व वड्या आपण पातळ अशा कापून घेऊया. मी तुम्हाला हातावरती घेऊन दाखवत आहे की अशा प्रकारे आपल्या वड्या छान दिसत आहे, बघू शकता तुम्ही. सारण पण अगदी व्यवस्थित भरलं गेलेलं आहे आणि वड्या कुठंही किंवा वड्या उकडताना सारण बिलकुल बाहेर आलेलं नाही आहे. तर अशाच प्रकारे सर्व टिप्स लक्षात ठेवा आणि तुम्ही पण ह्या वड्या नक्की बनवा. तर सर्व वड्या इथं माझ्या कापून झालेल्या आहे. आपण तळून घेऊया. तर बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की वड्या कुरकुरीत बनवायच्या आहेत. तर मग आपण इथं तळण्यासाठी इथं मी कढईचा वापर न करता तव्याचा वापर केलेला आहे. तव्यावरती तेल छान असं कडकडीत गरम केलेलं आहे आणि कडकडीत तेलामध्ये आपण मीडियम गॅसवरती आपण ह्या वड्या तळून घेऊया. तर मी इथं सर्व वड्या इथं तेलामध्ये छान अशा सोडलेल्या आहेत.
त्यानंतर बघा वडीची एक बाजू तळून झालेली आहे, वडीची दुसरी बाजू पण आपण छान अशी तळून घेऊया। 1-2 मिनटं वड्या कुरकुरीत तळण्यासाठी वेळ लागतो। तर बघा अशा प्रकारे आपल्या वड्या तळून झालेल्या आहे। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या झाऱ्याचा वापर करून या सर्व वड्या तळलेल्या आपण काढून घेऊया। तर इथं या वड्या आपण तळून दाखवलेल्या आहेत। ज्यांना वड्या तळून आवडत असेल त्यांनी तळून पण घेऊ शकता, तळून पण वापरू शकता खाण्यासाठी। पण ज्यांना वड्या तळून खायच्या नाही येतं, अगदी हेल्दी पाहिजे म्हणजे कमी तेलामध्ये जर घ्यायच्या असतील वड्या खाण्यासाठी किंवा वापरायच्या असतील तर त्यांनी काय करायचं, तर त्यांच्यासाठी आहे ही दुसरी पद्धत। तर बघा तव्यावरती मी फक्त 1 चमचा तेल वापरलेलं आहे, त्यातलं बरंच तेल मी काढून घेतलेलं आहे, तळलेलं तेल, आणि त्याच तव्यावरती मी फक्त इथं ठेवलं आहे 1 चमचा तेल। आता या तेलामध्ये छान असं 1 छोटा चमचा जिरं आणि 1 छोटा चमचा पांढरे तीळ मी टाकले आहे, आणि त्याच्यामध्ये बघा आपण ज्या अर्ध्या वड्या ज्या उकडीच्या शिल्लक ठेवल्यात मी तळण्यासाठी, तर त्याच वड्या मी इथं या तव्यावरती डीप अशा फ्राय करणार आहे। तर या वड्या पण कुरकुरीतच होतात कारण ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। दुसरी गोष्ट, डीप फ्राय केल्या तर छान कुरकुरीत लागणारच। ज्यांना अगदी हेल्दी खायचं आहे तर त्यांनी ही ट्रिक नक्की वापरावी। फक्त कमी तेलामध्ये 1 चमचा तेलामध्ये पण आपण छान अशा फ्राय करू शकतो। तर ज्यांना कुणाला तळून वड्या आवडत असतील, कुरकुरीतपणा आवडत असेल वडीचा, तर त्यांनी तळून वापराव्या खाण्यासाठी, आणि ज्यांना हेल्दी खायचे आहे त्यांनी अशा 1 चमचा तेलामध्ये तळून घेऊ शकता, फ्राय करू शकता। तर अशाच प्रकारे बघा एका प्लेटमध्ये या आहेत कुरकुरीत वड्या ज्या आपण तळलेल्या आहेत, आणि उजव्या साईडला आहेत त्या वड्या म्हणजे आपण 1 चमचा तेलामध्ये फ्राय केल्या आहेत। तर मी या व्हिडिओमध्ये या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे की वड्या तळून पण आपण कशा बनवू शकतो आणि फ्राय करून पण कशा बनवू शकतो। तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही वडीचा कुरकुरीतपणा अगदी छान असं झालेला आहे, अगदी कुरकुरी आपली वडी तयार झालेली आहे। तुम्ही ही वडी अगदी प्रवासामध्ये 8 दिवस टिकवू शकता, खराब होत नाही आणि कुरकुरीत पण लागते, तिचा कुरकुरीतपणा पण टिकून राहतो। तर अशी ही बीटाची वडी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका। तुम्ही पण ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा, आणि रेसिपी जर आवडत असेल तर तसं कमेंट करायला विसरू नका। तुम्हाला अजून माझ्याकडनं कोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील ते पण मला कमेंट करायला नक्की विसरू नका। अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलवरती परत येऊया। तर अशाच प्रकारे बघा अजून एक नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईल।